नमस्कार, मी विलास महल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. घाटंजी मधून एक आगळीवेगळी बातमी येत आहे. बातमी आहे आई बाबांच्या सन्मान सोहळ्याची. आज यवतमाळच्या घाटंजीमध्ये सन्मान आई बाबांचा या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. सोहळ्याचं निमित्त ठरलं ते दत्तात्रय मारावार यांच्या वाढदिवसाचं. सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे आकाश मारावार यांनी त्यांच्या वडिलांचा आगळा वेगळा सन्मान सोहळा आयोजित करून समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न केला. वडील म्हणजे धर्म, वडील म्हणजे स्वर्ग, वडील म्हणजे सर्वोच्च त्याग या उक्तीला अनुसरून आज यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे मारावार कुटुंबियांकडून त्यांचा आधारस्तंभ दत्तात्रय मारावार यांचा 85वा वाढदिवस भव्य अशा स्वरूपात साजरा केला. राज्याचे माजी मंत्री तथा आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. आमदार प्राध्यापक राजू तोळसाम, माजी आमदार डॉक्टर संदीप धुर्वे आणि अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. सन्मानमूर्ती दत्तात्रय मारावार आणि त्यांची सहचारिणी सौ कांचनमाला मारावार यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सन्मानमूर्ती दत्तात्रय मारावार हे सामाजिक, राजकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे आकाश मारावार यांचे वडील आहेत. आकाश यांनी आपल्या आई बाबांचा आगळा वेगळा सन्मान सोहळा आयोजित करून समाजाला एक दिशा देण्याचं काम केलं. सन्मान सोहळ्याला मारावार कुटुंबीय, नातलग आणि त्यांचा चाहता वर्गांची मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावेळी माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुनगंटीवार हे जी टीव्ही न्यूज मराठी सोबत बोलत होते. पाहूया. आपल्या उपस्थितीत आज पार पडला, काय सांगा? खरंच आनंदाचा क्षण आहे. आई वडिलांचे उपकार जगात कोणीही त्याची परतफेडच करू शकत नाही. जेव्हा एखादी आई आपल्या गर्भामध्ये आपल्या बालकाला गर्भामध्ये वाढवते ना, प्रसूतीच वेदना काय असते, 20 हाडं मोडताना जेवढं वेदना होतात तेवढ्या त्या प्रसूती वेदना असतात. आणि म्हणून आपल्या हजारो वर्षाच्या इतिहासात जो मुलगा आपल्या आई वडिलांच्या संदर्भात ही भावना ठेवून असे कार्यक्रम आयोजित करतो त्याला देवही आशीर्वाद देतो. मला विश्वास आहे की हा कार्यक्रम आजच्या समाजासमोर एक आदर्शवत कार्यक्रम. आई वडील हयात असतानाच त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे अशी भावनात्मक प्रतिक्रिया आकाश मारावार यांनी व्यक्त केली. हा सोहळा आज इथं संपन्न झालेला आहे. या सोहळ्याचं आयोजन एक मुलगा म्हणून तुम्ही केलेला आहे. काय भावना व्यक्त कराल? भावना काहीच नव्हत्या. 81 वर्ष झाल्यानंतर मनमनात कुणकुण होती की आईबाबाचा असा सन्मान झाला पाहिजे, जेणेकरून हे आदर्श आम्ही त्या लोकांकडे ठेवायला पाहिजे जे आईबाबांना आश्रमात ठेवतात, वृद्धाश्रमात ठेवतात आणि शेवटी तेच कामात येतात. जरी त्यांना वृद्धाश्रमात ठेवल्यानंतर शेवटी आईबाबाच त्यांना कामाला येतात आणि शेवटी ती जाणीव होते. त्यापेक्षा गेल्यानंतर जो सोहळा करायचा असतो त्याच्यापेक्षा हयात असताना आपण त्यांचा सत्कार सोहळा त्यांचा केला तर त्यांच्या आयुष्यात ज्या आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील त्याच्यावर पांघरून घालून, तशा तर आपण कोणत्याही चुका केल्या ते पांघरूनच घालतात. पण या सोहळ्यातून मला एक थोडंसं लोकांना सांगायचं आहे का बाबा, आई बाबा हयात असताना त्यांचा मान सन्मान आपण करायलाच पाहिजे, जेणेकरून त्यांना म्हातारपणी थोडासा तो आनंद आणि राहिलेलं आयुष्य त्यांचं व्यवस्थित राहावं. बा 81 वर्ष झाल्यानंतर मला कुणकुण होती का बा एक सोहळा करायचा, 100-200 लोकांसोबत सोहळा करायचा असं ठरलं होतं. पण त्यावेळेस तो आपला हे आला तो व्हायरस, त्यावेळेस
कोविडचा विषय होता ते पुढे जात 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 मग 85 याच्यावर मला पल्लवीनं तेवढीच साथ दिली आणि पल्लवीनं आम्ही दोघं मिळून ठरवलं आणि 1.5 महिन्यापासूनचं आम्ही हे प्रयत्न या सुंदर सोहळ्यामध्ये आपण रूपांतरित केलेला आहे. असाच भावाचा आशीर्वाद माझ्यावर राहू दे. गुरु माझी वीरेनजी आहेत, त्यांचा आशीर्वाद आमच्यावर नेहमीसाठी राहू द्या. गजानन महाराज आहे, दत्तगुरू आहे, त्यांचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्या. हेच माझी परमेश्वर इच्छा आणि बाबाच्या अपेक्षा 100वा सोहळा मी करावा अशी मी परमेश्वराला इच्छा बाळगतो. सन्मान आई बाबांचा हा सोहळा समाजासाठी एक प्रेरणा देणारा ठरेल अशा प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आल्या. सन्मान आईबाबाचं मी क्षिप्रा बुजेवर दत्तात्रय जनार्दन मारावर आणि कांचनमाला मारावर यांची मुलगी आणि संत गजानन महाराज स्कूल या स्कूलची मी चेअरपर्सन आहे. त्या निमित्ताने मी इथे उभी आहे. आज माझ्या भावाने जो आनंद सोहळा केला तो खरंच शब्दातीत नाहीच आहे. त्यांनी सगळ्यांना खूप गहिरून आले आणि जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या. बाबांच्या कर्तृत्वाला एक झालर दिल्यासारखी झाली आणि मी हे गुण आई वडिलांचं कधीच फेडू शकत नाही आणि मला हा सोहळा बघून खूप आनंद झालेला आहे. अतिशय चांगला सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आहे. श्री आकाश मारावार यांनी आपल्या वडिलांचा 85वा वाढदिवस हा सन्मान आईबाबांचा या नावाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि हा खरंच कौतुकास्पद त्यांचा निर्णय होता आणि हा भव्य दिव्य सोहळा घाटंजीमध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने साजरा केला. आता आपण बघतो की म्हणजे आई वडिलांचा सन्मान प्रत्येकच घरामध्ये केला जातो असं नाही. कुठे करतात तर कुठे आता आपण वृद्धाश्रम पण बघतो तर त्या ठिकाणी ऑब्व्हियसली जे मुलं आई वडिलांचा योग्य प्रकारे सांभाळ करू शकत नाही त्यांना ते वृद्धाश्रमात पाठवतात. पण या ठिकाणी सरांनी हा एवढा मोठा सन्मान करून त्यांना एक छान गिफ्ट वगैरे देऊन किंवा भव्य दिव्य सोहळा त्यांनी या ठिकाणी पार पाडला ही खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.